अशा पद्धतीने एकदा तरी मुरमुरे लाडू नक्की बनवा। नमस्कार, मी संगीता, तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण बनवणार आहे कुरमुऱ्याचे किंवा मुरमुऱ्याचे लाडू, तीही अगदी सोप्या पद्धतीने। बनवायला अगदी सोपे आणि खायला खूपच चविष्ट लागतात। अशा पद्धतीने तुम्ही एकदा तरी नक्की बनवा। तर मुरमुऱ्याचे लाडू बनवण्यासाठी गॅस पेटवून गॅसवर ठेवलेली आहे कढई। कढईमध्ये घालते 3 वाटी मुरमुरे। तर मी ते वाटीचं प्रमाण तुम्हाला सांगणार आहे। आता हे मुरमुरे स्लो गॅसवरती 2-3 मिनिट चांगले भाजून घ्यायचे आहे। जास्त भाजायचे नाही, थोडासा लालसर कलर यायला लागला की गॅस बंद करायचा। तर तुम्ही ते पाहू शकता मुरमुरे छान 2-3 मिनिट भाजलेले आहे। मुरमुरे चांगले भाजल्याने आपण जेव्हा लाडू बनवतो तेव्हा लाडूमध्ये मुरमुरे चांगले कुरकुरीत राहतात, अजिबातही मऊ होत नाही। तर तुम्ही इथे पाहू शकता अशा पद्धतीने चांगले मुरमुरे भाजायचे आहे आणि ते मुरमुरे एका प्लेटमध्ये साईडला काढून ठेवायचे आहे। तर तुम्ही इथे पाहू शकता मुरमुरा किती चांगला भाजलेला आहे, एकदम त्याचं कडक कुरकुरीत झालेला आहे। त्यानंतर गॅसवर कढई ठेवून कढईमध्ये घालूया 1 वाटी गूळ। तर आपण याच वाटीने 3 वाटी मुरमुरे घेतले होते आणि 1 वाटी गूळ घेतलेला आहे आणि 2 चमचे आपण पाणी घेतलेला आहे। हा पोहे खायचा चमचा आहे, त्या चमच्याने 2 चमचे पाणी घेतलेला आहे। आता हा गूळ स्लो गॅसवरतीच चांगला पाक करून घ्यायचा आहे गुळाचा। गुळामध्ये एकही गाठ किंवा एकही गुळाचा खडा राहिला नाही पाहिजे। पाक करताना पाक सारखा मिक्स करत राहायचा आहे, जेणेकरून गुळाचा कलर चेंज होत नाही आणि गुळाचा पाक चांगला तयार होतो। तर तुम्ही ते पाहू शकता एकदम छान पाक तयार झालेला आहे। पाकाला छान अशी बुडबुडी यायला लागली की म्हणायचं पाक तयार व्हायला लागला आहे। तर हा पाक चेक करण्यासाठी इथे मी घेतलेला आहे अर्ध वाटी पाणी आणि याच पाण्यामध्ये मी गुळाचा पाक थोडासा घालत आहे। आपण आता हा पाक बोटाने चेक करू। याची जर गोळी तयार व्हायला लागली की म्हणायचं पाक तयार झालेला आहे। तर तुम्ही ते पाहू शकता अजून थोडासा पाक बनायचा राहिला आहे, त्यामुळे अजून 1-2 मिनिट स्लो गॅसवरतीच मी पाक बनवून घेते। त्यानंतर परत एकदा चेक करते की गुळाची छान गोळी तयार झाली पाहिजे। तर आता तुम्ही पाहू शकता छान गोळी तयार होते गुळाची, म्हणजे आपला पाक चांगला तयार झालेला आहे। जास्त कडक पाक करायचा नाही, नाहीतर लाडू कडक होतात। असा पाक असा खेचला गेला पाहिजे एवढाच पाक तयार करायचा आहे। हे पहा अशाच पद्धतीने आपल्याला पाक पाहिजे, त्यामुळे गॅस बंद करू आणि त्यामध्ये घालूया चिमूटभर सोडा। सोडा घालून एकदा गूळ मिक्स करायचा आणि त्यामध्ये घालायचे मुरमुरे। गुळामध्ये थोडासा चिमूटभर सोडा घातल्याने पाकाचा कलर सफेदच राहतो, म्हणजे आपल्या गुळाचा कलर लालसर होत नाही आणि लाडू खातानाही छान क्रिस्पी बनतात। त्यासाठी चिमूटभर सोडा घालायचा। त्यानंतर आता हा सर्व गूळ आणि कुरमुरे चांगले मिक्स करायचे आहे। पाक आणि मुरमुरे मिक्स करताना आपला गॅस बंद आहे, हेही तुम्ही लक्षात ठेवायचं आहे की गॅस बंद करूनच मुरमुरे मिक्स करत आहे मी। तर तुम्ही इथे पाहू शकता छान मुरमुरे मिक्स झालेले आहे। आता आपण कढई खाली घेऊन छान मुरमुऱ्याचे लाडू वळणार आहे। तर लाडू वळताना आपण हाताला तूप किंवा तेल लावून घ्या, जेणेकरून हात थोडासा भाजत नाही आणि हाताला लाडू चिटकत नाही। आणि इथे मी वाटीमध्ये थोडंसं पाणी घेतलं आहे, जेणेकरून लाडू बनवताना थोडासा हात त्यामध्ये बुडवते की जास्त गरम मला लागणार नाही आणि छान मस्त गोल गोल लाडू वळला जातो आहे। तुम्ही पाहू शकता लाडू वळताना जास्त जोर लावून लाडू वळायचा नाहीये, एकदम हलक्या हाताने लाडू वळायचा आहे। तर मी जसं करते त्याचप्रमाणे तुम्ही लाडू वळा, जेणेकरून छान लाडू बनला जातो। तर तुम्ही ते पाहू शकता किती छान लाडू तयार होत आहेत। अशाच पद्धतीने लाडू तयार करायचे आहे। तुम्हाला माझी ही लाडूची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि तुमच्या घरी एकदा कुरमुऱ्याचे लाडू नक्की बनवा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब देखील तुम्ही नक्की करा। आणि अशा पद्धतीचे लाडू जे आपण बनवतो ते मुलांसाठी बाहेरचं काही देण्यापेक्षा खूपच छान टेस्टी आहे। घरी नक्की बनवा, खायलाही खूप कुरमुरीत होतात आणि ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं आहे त्या पद्धतीने जर तुम्ही लाडू बनवले तर नक्कीच खूपच छान होणार आहे।
लाडू बनवून झाल्यावर कढईला जे थोडेसे लास्टला जो लाडू बनवायचा असतो त्याला कुरमुरे राहतात, तर गॅसवर थोडंसं परत एकदा कढई गरम करायची आणि राहिलेली कुरमुरे ही चिकटलेले सर्व निघून येतात. अशा प्रकारे तुम्ही लाडू एकदा तरी नक्की बनवा. भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये.